नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, NTA कडून काल म्हणजेच 9 मार्च 2024 रोजी आपल्याला एक नोटिफिकेशन मिळालेलं आहे। या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नीट 2024 चे जे रजिस्ट्रेशन आहेत ते 16 मार्च 2024 पर्यंत चालतील। ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल असे विद्यार्थी आता 16 मार्च 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करू शकतात। या संदर्भाने अधिक माहिती तुम्ही NTAच्या या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचं काही कारणास्तव रजिस्ट्रेशन राहिलेलं होतं असे विद्यार्थी 16 मार्च 2024 पर्यंत आपापलं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात। त्यासोबतच जर आपण आतापर्यंत झालेल्या रजिस्ट्रेशनचा आढावा घेतला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा लोकमतचा आर्टिकल आहे। यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की या वर्षी आतापर्यंत जवळजवळ 25 लाख रजिस्ट्रेशन झालेले आहेत। त्यासोबतच जर आपण मागील 2 वर्षाचा डाटा पाहिला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो नीट 2022 मध्ये 18,72,000 रजिस्ट्रेशन झाले होते व गेल्या वर्षी हा आकडा 20,87,000 एवढा होता। परंतु या वर्षी 25 लाख प्लस विद्यार्थ्यांनी नीट UG साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आणि जर आपण टोटल MBBSच्या जागा पाहिल्या तर भारतामध्ये एकूण 1,09,000 एवढ्या MBBSच्या जागा आहेत। त्यासोबतच जर आपण BDSचा विचार केला तर BDS साठी जवळजवळ 26,000 एवढ्या सीट्स आहेत। महाराष्ट्राचा आकडा वेगळा आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण किती MBBS कॉलेजेस आहेत, डेंटलचे किती कॉलेजेस आहेत, त्यासोबतच आयुर्वेदा आणि होमिओपॅथीसाठी किती कॉलेज आहेत या संदर्भाने आपण येणाऱ्या काळामध्ये सविस्तररित्या माहिती घेऊया। त्यामध्ये आपण सर्व MBBS कॉलेज, त्यासोबतच सर्व डेंटल कॉलेज व आयुर्वेद व होमिओपॅथीचे जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा लास्ट इयरचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत। त्या कॉलेजेसचं कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर देखील आपण या चॅनलवर डिस्कस करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा।